MJ न्यूज 90 आजच चॅनलला सबस्क्राइब करा। रविवार दिनांक 24 मे रोजी सकाळी 8:30 ते 9 दरम्यान शहराचा जो पाईपलाईन रोड आहे त्या ठिकाणी पुणेरीच्या या ठिकाणी एका व्यक्तीवरती धारदार शस्त्राने हल्ला झालेला असून त्या ठिकाणी फायरिंग झालेली आहे अशी माहिती मिळाली होती। त्या ठिकाणी आमचे प्रभारी अधिकारी रामदास साहेब, आम्ही स्वतः आणि अपर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलगुर्वे सर या ठिकाणी भेट दिली व त्या ठिकाणी एक खाली केस सापडलेली आणि आजूबाजूला विचारणा केली असता त्या ठिकाणी फायर झाला याबाबत त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं। फॉरेन्सिक लॅबला बोलवून ते जे काही खाली केस जी बुलेटची सापडलेली आहे जप्त करून फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आलेली। त्या घटनेच्या अनुषंगाने जो तपास करण्यात आलेला, सुरुवातीला यातील जे काही चिरंजीव गाडवे नावाची जी फिर्यादी आहे त्यांची जी फिर्याद आहे त्यांच्या फिर्यादीवरनं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्या फिर्यादीमध्ये त्यांना धारदार शस्त्रांनी मारहाण तसेच हवेमध्ये फायर केल्याबाबत वगैरे त्यांनी कथन केलेलं। या गुन्ह्याचा जो तपास आहे आमचे प्रभारी अधिकारी रामदास साहेब त्यांच्या मदतीला पोलीस स्टेशन डीबी पथकातील PSI चायर साहेब तसेच डीबी पथकातील अधिक अंमलदार जे आहेत त्यांनी सीसीटीव्हीच्या आधारे तसेच जो CDR आहे CDR CCTVच्या आधारे हा गुन्हा उघडकीस आणला। सर्वप्रथम आपण ज्यावेळेस गुन्हा उघडकीस आला त्यावेळेस आपण 2 विधिशंगस बालकांना ताब्यात घेण्यात आलं होतं, परंतु त्यानंतर या जो पूर्ण घटना आहे या घटनेतील जो ज्यांनी फायरिंग केलेली आहे आणि जो यातला जो मेन आरोपी जो आहे ऋतिक हरिहर याला आज सकाळी ताब्यात घेऊन त्याच्याकडनं गुन्ह्यात वापरलेलं पिस्टल आणि एक राऊंड जप्त करण्यात आलेला आहे। या पूर्ण जी घटना आहे त्या घटनेमधले जे CCTV आहेत आणि घटनेच्या दिवस आणि त्या पूर्वीचे जे काही CDR आहेत म्हणजे या सर्वांचं असं विश्लेषण केल्यानंतर असं निदर्शनास आलेलं आहे की यातील जो फिर्यादी आहे चिरंजीव गाडवे याने स्वतःहून हा कट रचला आणि हा कट रचून त्याने त्याच्या व्यापारामध्ये व्यवसायामध्ये जे उर्वरित आहेत त्यांना त्रास व्हावा, त्यांना कुठेतरी पोलीस कारवाईला समोर जावं यासाठी त्याने कट रचून हा प्रकार केल्याचा बनावट केल्याचा निष्पन्न झालेला आहे। त्या अनुषंगाने आपण आता जो आरोपी अटक आहे आता यापुढे जे या गुन्ह्याची फिर्यादी आहेत यांच्यावरती सुद्धा या गुन्ह्यामध्ये कलमवाढ करून त्यांना आरोपी करण्यात येणार आहे व त्यांच्यावरती पण अटकेची कारवाई करण्यात येणार आहे। मला सर्वांना हे आवाहन करायचं आहे की अशा पद्धतीने बनाव करून किंवा खोट्या तक्रारी दाखल केल्यानंतर पुढे जर तक्रार खोटी निघाली तर आपल्याला सुद्धा पोलीस कारवाईला सामोरे जावं लागेल। यामुळे सर्वांनी यावर काळजी घेणे गरजेचे आहे।